जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथील रेल्वे स्थानकवरून आज अमृत भारत योजनेअंतर्गत उधना ब्रह्मपूर दरम्यान धावणाऱ्या अमृत भारत एक्सप्रेसचे आज नंदुरबार रेल्वे स्थानकात आज मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे। सुरत ते जळगाव दरम्यानची ही पहिली अमृत भारत एक्सप्रेस आहे। आज सुरत स्थानकातून रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या रेल्वेला उधना रेल्वे स्थानक येथून हिरवा झेंडा दाखवल्यानंतर आज दुपारी 3 वाजेच्या दरम्यान ही रेल्वे नंदुरबार रेल्वे स्थानकात दाखल झाली। यावेळी शालेय चिमुकल्यांनी भारताचा तिरंगा झेंडे दाखवत रेल्वेचे उत्साहात स्वागत केले। यावेळी माजी खासदार डॉक्टर हिना गावित, डॉक्टर सुप्रिया गावित, भाजपाचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी, सुहास नाईक, संजय शहा, मोहन खानवानी, लायन्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी माजी खासदार डॉक्टर हिना गावितांनी हिरवा झेंडा दाखवत या ट्रेनला नंदुरबार रेल्वे स्थानकातून रवाना केले। ही ट्रेन आठवड्यातून एकदा म्हणजेच रविवारी ओडिसाकडे मार्गस्थ होणार आहे। ओडिसापर्यंत पोहोचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही ट्रेन उपलब्ध करून दिल्याबद्दल या परिसराच्या नागरिकांकडून डॉक्टर हिना गावितांनी मोदींचे धन्यवाद व्यक्त केले आहे। यावेळी नंदुरबार रेल्वे विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। अंतर्गत उधन्याहून ब्रह्मपूर ओरिसा या ठिकाणी जाण्यासाठी एक नवीन रेल्वेची सुरुवात केलेली आहे। मोदीजींनी आज ब्रह्मपूर येथून या गाडीची सुरुवात केली आणि रेल्वे मंत्री सन्माननीय अश्विनी वैष्णवजी यांनी उधन्याहून या गाडीला झेंडा दाखवला। आज नंदुरबार स्टेशनवरून देखील ही गाडीला झेंडा दाखवण्यासाठी मी आणि माझ्यासोबत सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे। आम्ही मोदीजींचं आणि केंद्र सरकारचं मनापासून आभार मानतो की आपल्या इथून आज ओरिसाला जाण्यासाठी अजून एक नवीन गाडी आपल्या सगळ्यांसाठी आपल्या सेवेमध्ये या ठिकाणी सुरू झालेली आहे। नंदुरबार रेल्वे स्टेशनवरून आज देशभरात सर्व दिशेने जाण्यासाठी आज रेल्वे या मोठ्या संख्येने उपलब्ध आहे आणि आज ज्यांना जगन्नाथपुरीला दर्शन करायला जायचंय त्यांच्यासाठी पूर्वी ओखापुरी नावाने एक रेल्वे चालायची, आज त्याच्यामध्ये भर पडला आहे आणि ब्रह्मपूर ओरिसा या ठिकाणी जाण्यासाठी एक नवीन रेल्वे गाडीची सुरुवात झाली। ही गाडी आठवड्यातनं एक दिवस राहणार आहे आणि दर आठवड्यात संडेला म्हणजे रविवारी ही ट्रेन चालणार आहे। त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या नागरिकांना ही एक खूप मोठी सोय या ठिकाणी केंद्र सरकारने आदरणीय मोदीजींनी करून दिली आहे। मी नंदुरबार जिल्ह्याच्या वतीनं मोदीजींचे मी मनापासून आभार मानते।